ऐतिहासिक रायगड जिल्ह्यातल्या या पनवेल शहरामध्ये आज त्याची हाईट शहरामध्ये दीक्षाभूमी ते मंत्रालय या संवाद यात्रेच्या स्वागताच्या निमित्तानं होत असलेल्या या कार्यक्रमात आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित ज्यांनी माझ्याबरोबर 28 जुलैपासून या यात्रेमध्ये प्रवास करतायत ते राज्याचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि मागची महिनाभर सातत्याने पनवेलमध्ये कार्यक्रम चांगला झाला पाहिजे यासाठी ज्यांची तळमळ आहे ते रायगडचे जिल्हाध्यक्ष शैलेश पालकर आणि त्यांना समर्थपणे ज्यांनी साथ दिली आणि ज्यांनी आता सरचिटणीसांनीच त्यांचं प्रमोशन करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे संघटनेमध्ये अध्यक्षाला काहीही अधिकार नाही. जो अधिकार आहे तो पहिल्याच बैठकीमध्ये मी सरचिटणीसांना देऊन टाकलेला आहे आणि त्यामुळं उपाध्यक्ष आणि उद्याचे प्रमुख राकेश खराडे त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. या ठिकाणी उपस्थित खालापूरचे उपाध्यक्ष अर्जुन कदम, खालापूर अध्यक्ष राहुल खालचं वरी केले तुम्ही, खालापूरचे अध्यक्ष राहुल जाधव, उपाध्यक्ष अर्जुन कदम, पनवेलचे तालुका अध्यक्ष सुनील पाटील आणि ज्यांनी अत्यंत चांगलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं ते पनवेल महानगर प्रमुख शैलेश चव्हाण, या ठिकाणी सरचिटणीस खालापूरचे शाबीर शेख, त्याचबरोबर या ठिकाणी जे सूत्रसंचलन करतायत ते कैलास घरत, सोमनाथ खिल्लारी, सुनील पाटील, त्याचबरोबर या ठिकाणी कोकण विभागीय उपाध्यक्ष संतोष वावळ आणि सर्व उपस्थित या रायगड जिल्ह्यातील पनवेल शहर आणि परिसरातील पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, माझ्याबरोबर असणारे माझे सहकारी मराठवाडा विभागाचे अध्यक्ष वैभव स्वामी आणि आता उद्या त्यांच्या भागामध्ये म्हणजे नवी मुंबईमध्ये उद्या यात्रा जाणार आहे ते नवी मुंबईचे अध्यक्ष दशरथ चव्हाण आणि सर्व उपस्थित प्रत्येक जण या ठिकाणी प्रचंड ताकदीचा, प्रचंड क्षमतेचा पत्रकार आहे आणि म्हणून आता शैलेश चव्हाणांनी काही उल्लेख केला की किती लोक आहेत, हॉल भरायला पाहिजे होता, काय होतं, त्यांच्या त्या भावना आहेत. एक कार्यकर्ता म्हणून त्यांची ती भावना आहे. पण शैलेशजी, मी अनेक वर्ष मोठ्या माध्यम समूहामध्ये काम करतो, ग्रामीण भागातून काम करतो, राज्यस्तरावर काम करतो. एका पत्रकाराची ताकद काय असते तर तिची मोजदादच होऊ शकत नाही, ही ताकद असते. आणि म्हणून कधीही आपण आपल्याला कमी समजायचं नाही. या जगामध्ये, या देशामध्ये ज्यांनी ज्यांनी क्रांती केली त्यांचं पहिलं त्यांनी काम काय केलं असेल तर त्यांनी स्वतःला ओळखलं
आणि जगासमोर प्रेझेंट केलं. त्यामुळे पत्रकार, मी नेहमी सांगत असतो, पत्रकार कुणी होऊ शकत नाही. पत्रकार होण्यासाठी जुनून लागतो. समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये होणाऱ्या, आता शैलेशजींनी एक वाक्य फार चांगलं वापरलं, अन्याय होतो म्हणून पत्रकार जन्माला येतो. आणि या ठिकाणी बसलेले महाराष्ट्रामध्ये, देशामधले जे कोणी पत्रकार झालेला आहे तो कुणीही सुखासुखी पत्रकार झालेला नाहीये. एक त्याने अन्याय भोगलेला आहे किंवा अन्याय पाहिलेला आहे, आणि भोगलेला किंवा पाहिलेला सहन न झाल्यामुळेच तो पत्रकार झालेला आहे. आता शैलेशजीने सांगितलं, तोंडापासून शेवटपर्यंत आग आहे त्यांच्यात, आणि ज्याच्यामध्ये आग असते ना तोच आग लावू शकतो. ती चांगल्यासाठी असते आणि ती दुर्जनांसाठी सुद्धा असते. त्या आगीवर अनेकांच्या चुलीही पेटतात, चांगल्यांच्या चुली पेटतात आणि दुर्जनांची राख होते. आणि म्हणून ही आग ज्याच्यामध्ये आहे तोच पत्रकार होत असतो. आणि म्हणून शैलेश चव्हाण, तुम्ही खंत व्यक्त केली, नाही, बरोबर आहे, मुंडे जास्त चुकत नाहीत, कवा तरी चुकतात. शैलेश चव्हाणांनी जी खंत व्यक्त केली की आमची परिस्थिती या ठिकाणी कशा पद्धतीने आहे, पण शैलेशजी फार लांब जाऊ नका. शैलेश पालकर तुमचे गुरु आहेत. इथं कोण त्रास देत आणि काय भोगावं लागतं याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. पण ज्याच्यामध्ये व्यवस्थेशी भिडण्याची, व्यवस्थेशी संघर्ष करण्याची आणि प्रसंगी कुठलाही धोका पत्करण्याची हिंमत असते, जुनून असतो, तोच माणूस पत्रकारितेमध्ये पुढे जात असतो आणि यशस्वी होत असतो. आणि म्हणून ही रायगड हे शूरवीरांची भूमी आहे. या भूमीमध्ये तुमच्यासारख्या तरुण पत्रकारांनी हिमतीने पुढे जायचं आणि परिस्थितीला आणि व्यवस्थेला जाब विचारण्याची हिंमत आपल्यात ठेवायची आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आणि पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सुद्धा लढण्याची हिंमत जेव्हा तुम्ही ठेवाल त्यावेळेस तुमच्यासोबत एक माणूस आहे, एक पत्रकार आहे का 10 पत्रकार आहे याचा कुणीही विचार करत नाही. तुमचा इतिहास, तुमची इतिहासामध्ये नोंद होत असते. आणि म्हणून जे इतिहासामध्ये नोंद करतात ते आपल्याबरोबर किती माणसं आहेत याच्यावर त्याची नोंद होत नसते. तो कुठल्या उद्देशाने निघालेला आहे, कुठल्या उद्देशाने तो काम करतोय याच्यावर त्याची इतिहासामध्ये नोंद होत असते. आणि म्हणून तुम्ही ज्या काही बाबी या ठिकाणी व्यक्त केल्या, ज्या काही गोष्टी या ठिकाणी व्यक्त केल्या, त्याची उत्तरं फार लांब नाहीयेत, तुमच्याच इथं आहेत. नेहमी आपण इतरांसाठी प्रश्न विचारतो, पत्रकारांच्या काही मुद्द्यांना तुम्ही हात घातला. ग्रामीण भागामध्ये, संबंध महाराष्ट्रामध्ये, संबंध देशामध्ये पत्रकारांची काय अवस्था आहे या संदर्भातले काही 1-2 मुद्दे तुम्ही उपस्थित केले. याच मुद्द्यांचं उत्तर शोधण्यासाठीचा हा संवाद आहे. दीक्षाभूमी ते मंत्रालय ही यात्रा कुणाची हाऊस भागवण्यासाठी नाहीये. ही यात्रा लोकशाहीच्या बळकटीसाठी आणि पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये सामान्य माणसाचा आवाज जर बुलंद ठेवायचा असेल, सामान्य माणसाचा आवाज जर व्यवस्थेपर्यंत पोहोचवायचा असेल तर तिथली स्थानिक पातळीवरची व्यवस्था, माध्यम व्यवस्था, जिल्हा तालुका पातळीवरची माध्यम व्यवस्था ही सक्षम असणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी ही यात्रा आहे. सरकार ही व्यवस्था आहे आणि ह्या सरकार ह्या व्यवस्थेचं उत्तरदायित्व आहे की समाजातल्या सगळ्या घटकांना न्याय भूमिकेतून बघणं. पण अलीकडे सरकारची धोरणं
समाज माध्यमांचा वाढलेला प्रभाव, या सगळ्यांमध्ये जर पिचला कोण जात असेल तर वर्तमानपत्र, वेगवेगळ्या माध्यमात काम करणारा व्यक्ती पिचला जातोय. पण याच्या संदर्भातली भूमिका, याच्या संदर्भात होत असलेले प्रश्न, या संदर्भातल्या मागण्या मांडायच्या कुणासमोर आणि कुणा मांडायच्या, याच्या विवंचनेमध्ये असणारा हा वर्ग आहे. आणि मग समाजातली ही जर व्यवस्था कमजोर झाली, दुर्दैवाने ती अधिक कमजोर होत गेली, तर सामान्य माणसाला या व्यवस्थेमध्ये वावराहीच राहणार नाही. सामान्य माणसाचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचणार नाही. आणि त्यावेळेस लोकशाहीमध्ये अनेक प्रश्नांना समाजाला सामोरं जावं लागणार आहे. आणि वेळी सावध होऊन ही व्यवस्था अधिक सक्षम केली पाहिजे. या व्यवस्थेला अधिक आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे. यासाठी ही संवाद यात्रा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली. या घटनेमध्ये काही मूलभूत अधिकार दिले. त्याही पलीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या काळामध्ये बहिष्कृत भारत आणि मूक नायक ही वर्तमानपत्र काढली. आणि त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असणाऱ्या समाजाला, समूहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, शासनाचं लक्ष त्यांच्याकडे वेधण्यासाठी वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांनी आवाज उठवला. आणि भारतीय लोकशाहीचा खरा डीएनए काय असेल तर भारतीय लोकशाहीचा खरा डीएनए हा पत्रकार आहे. पण आज का अलीकडे पत्रकारांची काय अवस्था? कोकण ही मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकरांची ही जी भूमी आहे. 1832 ला बाळशास्त्री जांभेकरांनी याच भूमीतून दर्पण नावाचं वर्तमानपत्र काढलं. ज्या वर्तमानपत्राची परंपरा, ज्या वर्तमानपत्राचं परंपरा सांगून ही माध्यम सृष्टी उभी आहे. 1832 ला या वर्तमानपत्राची किंमत काय होती? बाळशास्त्री जांभेकर फक्त पत्रकार नव्हते, बाळशास्त्री जांभेकर हे अर्थतज्ञ सुद्धा होते. आणि त्या काळामध्ये वर्तमानपत्राची किंमत काय होती? त्या काळामध्ये वर्तमानपत्राची, दर्पणची किंमत 1 आणा आहे. आणि त्याच वेळेस इंग्रज सरकारच्या प्रशासनामध्ये कारकुनाचा पगार महिना 1.5 आणा आहे. आज कारकुनाचा पगार किती आहे? किती आहे कारकुनाचा पगार? मी तुम्हाला विचारतोय. बरोबर आहे. आणि वर्तमानपत्रांची किंमत किती आहे? 4 रुपये. ही परिस्थिती का निर्माण झाली या देशामध्ये? याचं मुख्य कारण आहे की काही जाणीवपूर्वक ही व्यवस्था, यामध्ये विस्थापित लोक येऊ नयेत, यामध्ये विस्थापितांना स्थान मिळू नये, विस्थापित या क्षेत्रामध्ये टिकू नयेत, यासाठी काही जाणीवपूर्वक काही लोकांनी स्वस्तात देण्याचं धोरण राबवलं गेलं, कमीत कमी किमतीचं धोरण राबवलं गेलं. आणि ही सगळी जिल्हा, तालुका पातळीवरची वर्तमानपत्र ही माध्यम व्यवस्था मोडकळीस आलेली आहे. कोरोनानंतर परिस्थिती काय निर्माण झाली? अनेक मोठ्या वर्तमानपत्रांनी आपल्या आवृत्त्या बंद केल्या. एका दिवसात 10-10, 20-20 वर्ष काम करणाऱ्या माणसाला घरी जावं लागलं. जे आज काम करतात त्यांची सुद्धा अवस्था काय आहे? वेठबिगारीपेक्षा ही अधिक कठीण परिस्थिती आहे. आणि म्हणून या गोष्टीवर कोणी बोलणार आहे का नाही? या गोष्टीवर चर्चा होणार आहे का नाही? आणि या गोष्टीवर बोललं पाहिजे आणि चर्चा केली पाहिजे. यासाठी ही संवाद यात्रा आहे. संवाद ही मूलभूत प्रक्रिया आहे. ती वैयक्तिक पातळीवर, सार्वजनिक पातळीवर परिवर्तन करण्याची शक्ती संवादामध्ये आहे. आणि संविधानिक मार्गाने दीक्षाभूमी ते मंत्रालय 4000 किलोमीटरचा प्रवास करून ही संवाद यात्रा उद्या जेव्हा मंत्रालयामध्ये जाणार आहे तेव्हा सरकार संवेदनशील आहे असं आम्ही समजतो. सरकारचे कान आणि नाक, डोळे उघडे आहेत असं समजतो. सरकार हा सामान्य घटक आहे आणि पण तितकाच प्रभावशाली घटक आहे. या घटकांच्या न्याय मागण्यांसाठी सरकारने सामोरे येऊन या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे अशी सर्वसामान्य पत्रकारांची अपेक्षा आहे. पालकरांनी काही विषय या ठिकाणी उपस्थित केले. अॅक्रेडिटेशन कमिटीच्या संदर्भात त्यांनी एक विषय उपस्थित केला. काय चाललंय माहिती आणि जनसंपर्क विभागामध्ये? यावर कोणी बोलणार आहे का नाही? माहिती आणि जनसंपर्क विभागाने जेव्हा अॅक्रेडिटेशन कमिटीची स्थापना केली त्यांच्या GR मध्ये पहिल्या पानावर एक चौकट छापलेली आहे. आणि त्या चौकटीमध्ये सांगितलेलं आहे की पुणे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या निकालाच्या अधीन राहून, प्रकरणाच्या अधीन राहून या संघटनेचे 14 सदस्य
कमिटीवर घेण्यात येणार आहेत. आपण माध्यम क्षेत्रात काम करणारी सगळी माणसं आहेत. माझा प्रश्न आहे, त्यावर मी आक्षेप घेतलेला आहे. धर्मादाय आयुक्त या संस्थेकडे, धर्मादाय आयुक्त हे चॅरिटेबल ट्रस्टकडे, चॅरिटेबल कमिशनर जे आहे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे कुठली नोंदणी होत असते? ही नोंदणी कुठली होत असते? चॅरिटी कमिशनरकडे फक्त संस्थांची नोंदणी होत असते. सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था, शिक्षण संस्था यांची नोंदणी फक्त धर्मादाय आयुक्त यांच्याकडे होत असते. 1860 आणि 1856 या 2 कायद्याअंतर्गत त्या ठिकाणी नोंदणी होते. धर्मादाय आयुक्त यांच्याकडे संघटनेची नोंदणी होतेच कशी? संघटनेच्या नोंदणीसाठी लेबर युनियन ऍक्ट 1926 हा स्वतंत्र या देशामध्ये अस्तित्वात आहे. असे असताना सुद्धा माहिती आणि जनसंपर्क विभागामध्ये धर्मादाय आयुक्तकडे नोंदणी असलेल्या संस्थांना संघटना गृहीत धरणं आणि त्यांचे सदस्य अक्रेडिटेशन कमिटीवर घेणं हा प्रकार काय आहे? याच्यावर कोणी बोलणार आहे का नाही? हा आता मुद्दाच येत नाही. ज्या नोंदणीनुसार सामाजिक संस्था, शिक्षण संस्था यांच्यासाठी असलेल्या चॅरिटी कमिशनरकडे नोंदणी असलेल्या संस्थेला संघटना गृहीत धरलं कसं काय गेलं? आपली व्यवस्था बदलली पाहिजे. चुकीच्या गोष्टींवर बोललं पाहिजे. पत्रकार जर आपल्या क्षेत्रातल्या चुकीच्या गोष्टींवर बोलणार नसाल तर कोण बोलणार आहे? आणि म्हणून मागणी आहे, लेबर युनियन ऍक्ट अंतर्गत संघटना ज्या ठिकाणी नोंदणी करणं आवश्यक आहे त्याच ठिकाणच्या नोंदणी करत संघटनांना अक्रेडिटेशन कमिटीवर घेतलं पाहिजे. या संदर्भातलं लेखी आक्षेप आम्ही घेतलेला आहे. असं असताना सुद्धा या राज्यात काय चाललेलं आहे? आणि म्हणून या संदर्भामध्ये आपण सर्वांनी, पालकांनी हा मुद्दा उपस्थित केला म्हणून या संदर्भात मी या ठिकाणी खुलासा केला. पण मित्र, या सगळ्या गोष्टी होत असताना आपण या बाबतीमध्ये लक्ष घालणं, बोलणं आवश्यक आहे. त्यांनी दुसरा एक मुद्दा उपस्थित केला, आशा वर्कर्स, आरोग्य डिपार्टमेंट ऍग्रिकेटेड या सेविका आहेत. आणि म्हणून पालकर साहेब, माझी मागणीच ती आहे की माध्यम क्षेत्रातल्या दोषांवर बोट ठेवून या क्षेत्राला अधिकाधिक कमजोर करण्याची प्रक्रिया, या क्षेत्राला अधिकाधिक कमजोर करण्याचा धोरण व्यवस्था राबवू लागलेली आहे. आणि म्हणून या क्षेत्रातले दोष कुठल्या क्षेत्रामध्ये नाहीत. आपण सगळे पत्रकार आहेत. सगळ्यांचे दोष काढणं, सगळ्यांच्या दोषावर बोट ठेवणं हे तर आपलं कामच आहे. माध्यम क्षेत्रामध्ये सुद्धा दोष असतील तर त्या दोषांना नियंत्रित करणं, ही प्रक्रिया, ही व्यवस्था अधिकाधिक कमी दोष कसे होतील यासाठी काही व्यवस्था राबवणं आवश्यक आहे. म्हणून आमची राज्य पत्रकार संघाच्या वतीने या सगळ्याच्या माध्यमातून, या संवाद यात्रेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी ही मागणी समोर आली. आणि म्हणून ही मागणी आपण जाणीवपूर्वक करतोय की या राज्यामध्ये राज्य सरकारने स्टेट प्रेस काउन्सिल निर्माण केली पाहिजे. आणि ही यासाठी आवश्यक आहे. मेडिकलमध्ये तुम्ही एमडी व्हा, तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल किंवा सरकारी नोकरी असेल तुम्हाला मेडिकल काउन्सिलची परवानगी लागते. LLM LLB व्हा, तुम्हाला सरकारी वकील व्हायचं असेल किंवा तुम्हाला स्वतंत्र व्यवसाय करायचा असेल यासाठी सुद्धा तुम्हाला बार काउन्सिलची परवानगी लागते. याच धर्तीवर राज्यामध्ये प्रेस काउन्सिल, स्टेट प्रेस काउन्सिल निर्माण झाली पाहिजे. त्या अंतर्गत ही सगळी व्यवस्था आली पाहिजे. आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे. ज्याच्या हातामध्ये मोबाईल आहे तो समजतो मी पत्रकार आहे. आणि मोठ्या प्रमाणावर चुकीच्या गोष्टी जास्तीत जास्तपणे व्हायरल होत आहेत आणि त्यामध्ये समाजामध्ये अस्वस्थता निर्माण होती आहे. समाजाची शांतता भंग होती आहे. अनेक घटना, प्रशासकीय यंत्रणा या सगळ्यांना याचा मोठ्या प्रमाणात ताण येतो आहे.
यासाठी पत्रकाराची व्याख्या निर्माण करण्यासाठी, पत्रकाराची व्याख्या नेमकी काय आहे यासाठी स्टेट प्रेस काउन्सिल जर निर्माण करण्यात आली आणि त्या अंतर्गत जर ही व्यवस्था आणली गेली तर मला असं वाटतं की या क्षेत्राला सुद्धा चांगल्या प्रकारचा दर्जा, चांगल्या प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि म्हणून दीक्षाभूमी ते मंत्रालय या यात्रेच्या संदर्भामध्ये जेव्हा आम्ही 26-27 जिल्ह्याचा प्रवास करत असताना अनेक ठिकाणी पत्रकारांनी आपल्या वेदना आणि व्यथा मांडल्या. पत्रकार म्हणजे काय आहे? आता शैलेश चव्हाण जे सांगत होते त्यांनी एक मुद्दा त्यांनी उपस्थित केला. मूळ आपल्यातली क्षमता जोपर्यंत आपल्याला कळणार नाही, आपल्यामध्ये काय क्षमता आहे हे जोपर्यंत आपण सांगणार, ओळखणार नाही तोपर्यंत कुठलीही व्यवस्था आपल्याकडे लक्ष देत नसते. आणि ते पत्रकार जरी असा, आज कुठलीही व्यवस्था, सरकार असेल, हे सरकार मतांच्या गठ्ठ्यावर, तुम्ही फार उत्साही भाषण केलं, मतांच्या गठ्ठ्यावर जर सरकार कुठल्याही घटकाला न्याय द्यायची भूमिका घेत असेल तर पत्रकारांकडे सुद्धा मतं आहेत का नाही हा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि पत्रकारांनी सुद्धा आपल्याकडे किती मतं आहेत याचा विचार करून आपली मतं दाखवली पाहिजेत. व्यवस्था जर मतांच्या गठ्ठ्यावरच बोलणार असेल, व्यवस्था जर मतांच्या गठ्ठ्यावरच विचार करणार असेल तर एक एक पत्रकार सुद्धा एक एक गठ्ठा आहे हे आता सांगण्याची वेळ आलेली आहे. पत्रकार हा एकमेव समाजातला घटक आहे ज्या व्यक्तीकडे त्याच्या मोबाईलमध्ये 3000-4000 नंबर असतात. सामान्य माणसाला जेव्हा कुठल्याच व्यवस्थेमध्ये, पोलीस प्रशासन असेल, नगरपालिका असेल, महापालिका असेल अथवा तालुका पंचायत असेल, इथं कुठंच जेव्हा न्याय मिळत नाही त्यावेळेस तो व्यक्ती पत्रकाराकडे येत असतो. गल्लीत काय घडलं, दिल्लीत काय घडलं हे विचारत असेल तर तो पत्रकारालाच विचारतो. गावात काय घडलं, महानगरात काय घडलं हे सुद्धा विचारायचं असेल तर सामान्य माणूस असेल किंवा या शहरातला, राज्यातला प्रमुख असेल ते सुद्धा कन्फर्मेशन पत्रकारांना घेतलं असतं. आणि म्हणून या व्यवस्थेमध्ये पत्रकाराचं महत्व अनन्यसाधारण आहे. ते महत्व, ती विश्वासार्हता आपल्याला अधिक बळकट करायची असेल तर आपल्या क्षेत्रातल्या दोषांवर सुद्धा आपण चर्चा केली पाहिजे. आणि म्हणून ही संवाद यात्रा या सगळ्यांचं उत्तर शोधण्यासाठी आहे. मी तर सांगितलं पाहिजे, जेव्हा ही यात्रा सुरुवात झाली तेव्हा अनेकांना प्रश्न पडला ही यात्रा काय करणार आहे, या यात्रेत कुठल्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. पण मी सांगितलं पाहिजे की ज्या ज्या गावात गेलो, ज्या ज्या शहरात गेलो, ज्या ज्या तालुक्यात गेलो त्या ठिकाणच्या पत्रकारांनी कोणती संघटना आहे, काय आहे याचा कुठलाही विचार केला नाही. आपल्या मनातल्या भावना कुणीतरी मांडतंय यासाठी सर्वांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. येऊन भेटले, वेगळ्या सांगितल्या, भावना व्यक्त केल्या. जळगावमध्ये 150-200 पत्रकारांच्या पत्रकार परिषद जेव्हा किशोर पाटील नावाच्या पत्रकारांनी पत्रकाराच्या जीवनावर, पत्रकाराचं जीवन काय आहे हे कवितेतून मांडलं तेव्हा त्या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आलं. पत्रकाराचं जीवन काय आहे ही सामान्य पत्रकार आहे. अॅक्रेडिटेशनचा उल्लेख झाला. मी अॅक्रेडिटेशन कमिटीचे चेअरमन होतो. 5 वर्ष अध्यक्ष म्हणून काम करताना अनेक गोष्टींना बघितलं. सरकार एक अॅक्रेडिटेशन देण्यासाठी कमिटी नेमतं, पण त्या कमिटीमध्ये ज्या नियम आणि अटी आहेत त्या सरकारने अगोदर ठरवल्यात. 30-35 वर्षाचे कायदे आजही तसेच आहेत. परिस्थिती बदलली, काळ बदलला तरी कायदा तसाच आहे. आणि म्हणून काय घेतलं जातं, तालुका जिल्हा पातळीवर पगारावर असणारे किती लोक आहेत? शैलेशजी, बहुतांश लोक मानधनावर काम करतात. आता तर ते सुद्धा कोरोनानंतर बंद झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये अॅक्रेडिटेशन द्यायचं असेल तालुका जिल्हा पातळीवरच्या पत्रकाराला तर पगार पत्रक लावा. पगार पत्रकाची अट आहे. जी गोष्ट अस्तित्वात नाही ती गोष्ट आणणार आहेत कुठे? आणि ही अट शिथिल केली पाहिजे. पत्रकारांचं, समाजातल्या सगळ्या घटकांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे. प्रत्येक माणसाचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे. यासाठी सरकारची धोरण आहे. वेगवेगळ्या घटकांना सरकार हजारो कोटी रुपयांचे पॅकेज देते, हजारो कोटी रुपयांची सवलती देते. मात्र पत्रकारांच्या पेन्शनच्या वेळेस किंवा अॅक्रेडिटेशनच्या वेळेस मात्र जेव्हा प्रस्ताव दाखल केला जातो तेव्हा शपथपत्र घेतलं जातं. माझं शपथपत्र द्यावं लागतं की माझा कुठलाही दुय्यम व्यवसाय नाही. हा सरकारी व्यवस्थेचा विरोधाभास यावर कोणी बोलणार आहे का नाही?
यावर कोणी भूमिका मांडणार आहे का नाही? सरकारी व्यवस्था यावर बोलणार आहे का नाही? याला सामोरं जाणार आहे का नाही? यासाठी ही संवाद यात्रा. आणि म्हणून या आपल्या प्रश्नांसाठी, आपल्या विषयांसाठी आता कुणीही बोलणार नाही. आणि म्हणून शैलेशजी, तुम्ही जो मुद्दा म्हणलात की आम्ही लोकांच्या प्रश्नांसाठी, आता कधीतरी आपल्या प्रश्नांसाठी व्यवस्थेला प्रश्न विचारा. जोपर्यंत पत्रकार हा घटक आपल्या प्रश्नांसाठी व्यवस्थेला प्रश्न विचारणार नाही, आपल्या समस्यांसाठी व्यवस्थेला प्रश्न विचारणार नाही, तोपर्यंत तुमच्या प्रश्नांकडे, तुमच्या मागण्यांकडे लक्ष कुणाचं जाणार नाही. वर्षानुवर्ष आम्ही दुसऱ्यांचे प्रश्न, समाजाचे प्रश्न विचारतो, वेगवेगळ्या घटकांचे प्रश्न विचारतो, त्या प्रश्नांसाठी व्यवस्थेची भिडतोच, प्रसंगी त्यांच्याशी लढतो, ते आमचं कामच आहे. पण परिस्थिती बदललेली आहे. या बदललेल्या परिस्थितीमध्ये आपल्यासाठी सुद्धा आपल्याला प्रश्न विचारावा लागेल. समाजासाठी सातत्याने प्रश्न विचारतो. आता आपल्यासाठी एक प्रश्न, पत्रकारांच्या मागण्यांसाठी, पत्रकारांच्या समस्यासाठी, या क्षेत्रासाठी प्रत्येक पत्रकारांनी, सरकारचे प्रतिनिधी असतील, सरकारी व्यवस्थेतले प्रशासकीय अधिकारी असतील किंवा या लोकप्रतिनिधी असतील, यांना आपल्यासाठी एक प्रश्न विचारा. पत्रकारांच्या मागण्यांसंदर्भात काय भूमिका आहे? पत्रकारांसंदर्भात काय धोरण आहे? आपल्याला माहित आहे, जन्मापासून मृत्यूपर्यंत अर्थकारण सुटत नाही. कुणी पत्रकार आहे म्हणून त्याला पेट्रोलच्या पंपावर कोणी फुकट देत नाही. पण या देशामधला अर्थसंकल्प जाहीर होतो, या देशात राज्यातला अर्थसंकल्प जाहीर होतो. या अर्थसंकल्पामध्ये हजारो कोटी रुपयाच्या तरतुदी असतात. यावर माध्यमातले लोक चर्चा करतात, पानं विश्लेषण करतात. पण कधीतरी माध्यमातल्या लोकांनी किंवा कधीतरी या माध्यमातल्या दिग्गजांनी किंवा कधीतरी सरकारने हा प्रश्न उपस्थित केला का? या संदर्भात भूमिका मांडली का? की या क्षेत्रातल्या खासगी असेल, सरकारी असेल, या सगळ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात तरतूद आहे. पण याच व्यवस्थेतला प्रमुख घटक असणाऱ्या माध्यमांसाठी, माध्यम घटकासाठी ना केंद्र सरकारच्या ना राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये ₹1 तरतूद नाही. हा समाजातला व्यवस्थेतला घटक आहे का नाही? हा प्रश्न आपल्याला विचारावा लागणार आहे. आणि म्हणून राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये जर या घटकासाठी तरतूदच नसेल, तर हा घटक आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे कसा? हा प्रश्न आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे, राज्यभरातून ही मागणीने उठाव केलेला आहे की वेगवेगळ्या घटकांसाठी, वेगवेगळ्या समुदायांसाठी आपण आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेली आहे. आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या सुविधा देत आहेत, चांगली गोष्ट आहे. पण हा सुद्धा एक घटक आहे. म्हणून पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते यांच्यासाठी सुद्धा, यांच्या कल्याणासाठी सुद्धा, यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सुद्धा राज्य सरकारने आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं पाहिजे. आणि यासाठी 1000 कोटी रुपयाची तरतूद करून या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पत्रकार आणि या माध्यम क्षेत्रातल्या घटकांसाठी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी, त्यांच्या व्यवसायासाठी आणि वेगवेगळ्या सुविधांसाठी या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मदत केली पाहिजे. वृत्तपत्राचा हा व्यवसाय काय आहे? जगातलं हे एकमेव उत्पादन असं आहे ज्याची उत्पादन खर्च हा ₹10 आणि विक्री किंमत ₹2. गेली वर्षानुवर्ष या देशामध्ये वर्तमानपत्राच्या किमतीचं धोरण नाही. उत्पादन खर्चाच्या 20 आणि 30% किंमत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी जाहिरातीवर अवलंबून राहावं लागतं. अलीकडे जाहिराती बंद झालेल्या आहेत, जाहिरात मिळणं हे अवघड झालेलं आहे. आणि जाहिरातीवर जी वर्तमानपत्र चालतात ती जाहिरातदारांची धोरण राबवतात. त्या माध्यम संस्थेमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची काय अवस्था आहे? कोरोनाच्या काळामध्ये 150 पेक्षा अधिक पत्रकारांचा मृत्यू झाला. पुढे मदत केली. सरचिटणीस विश्वासराव आरोडे सांगत होते, राज्य पत्रकार संघाच्या वतीनं जी काय मदत देण्याचा प्रयत्न केला आम्ही. पण आमची क्षमता किती आहे? इतक्या लोकांपर्यंत सरकारी व्यवस्था पोहोचू शकते. त्याच काळामध्ये आपण मागणी केली होती, पत्रकार सुद्धा फ्रंटलाईन्स वर्कर म्हणून काम करतात. पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि आरोग्य प्रशासन यांच्यामध्ये जर दुर्दैवी काही मृत्यू झाला
तर त्यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपयाची विमा कवच देण्यात आलं होतं. त्याच धर्तीवर पत्रकाराचा दुर्दैव मृत्यू झाला तर त्याला त्याच्या कुटुंबाला 50 लाख रुपयाची मदत करावी अशी मागणी केली. तत्कालीन आरोग्य मंत्र्यांनी घोषणा केली. त्या संदर्भातलं एक पत्रही निघालं. मात्र त्यानंतर राज्यातल्या 150 पेक्षा जास्त पत्रकारांचा मृत्यू झाला, पण एकाही पत्रकाराच्या कुटुंबाला सरकारने 1 रुपयाची मदत केली नाही. याबद्दल कोणी बोलणार आहे का नाही? निष्ठेने काम करणाऱ्या पत्रकारांच्या कुटुंबाच्या बाबतीत कोणी संवेदना दाखवणार आहे का नाही? समाजाला प्रत्येक गोष्टीमध्ये असं वाटतं की आता वीज बिलाच्या संदर्भामध्ये त्यांनी शैलेशने सांगितलं, जेव्हा गावामध्ये लाईट नसते, वीज बिल जास्त येतं, आवाज उठवावा लागतो, तेव्हा पत्रकारांची आठवण होते. पत्रकार आपल्या भूमिकेशी प्रमाणिक राहून त्या संदर्भात न्याय देण्याची भूमिका घेतो. तोपर्यंत एका माध्यम संस्थेशी आपण संबंधित आहोत, माध्यम संस्थेशी आपण बांधील आहोत, तोपर्यंत आपल्याला असं लोकांना असं वाटतं की पत्रकारांना काहीच प्रश्न नसतो, पत्रकारांना काही प्रश्नच नाही, पत्रकारांना काही समस्याच नाही, पत्रकार झाला की त्याला सगळं सुटलं. पण अशी परिस्थिती आपल्या माध्यम क्षेत्रामध्ये आहे का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ही यात्रा. म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करून या संवाद यात्रेच्या माध्यमातून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर शोधता आली आणि ती प्रभावीपणे सरकारसमोर मांडता आली तर सरकार ही व्यवस्था याकडे लक्ष देईल. आणि म्हणून संवादाच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टींचा विचार आपण या ठिकाणी करतो. आणि म्हणून उद्या मुख्यमंत्री भेटतील का, कोणी सामोरे येईल का, याचा विचार न करता ही यात्रा तुम्ही सगळ्यांनी काढलेली, मी एकट्याने काढलेली नाही. मी निमित्त मात्र आहे. तुमच्यासारखे कार्यकर्ते, तुमच्यासारखे खंबीर पत्रकार या यात्रेमध्ये सहभागी झाले, त्यांनी साथ दिली आणि म्हणून हा इतका 4000 किलोमीटरचा प्रवास यशस्वी झाला. आणि म्हणून उद्या काय होईल, बातमी प्रसिद्ध केल्यानंतर त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करणारा कधीच बातमी लिहू शकत नाही. आणि म्हणून यात्रेला कोण सामोरे येईल, यात्रेतनं काय होईल, आपला उद्देश साफ आहे, आपली भूमिका स्पष्ट आहे की या माध्यम क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी जी आपण भूमिका मांडतोय ती भूमिका सरकारला सुद्धा स्वीकारावी लागेल. हे आज नाही तर उद्या स्वीकारावेच लागणार आहे. आणि म्हणून ही यात्रा समाजाचं उत्थान करण्यासाठी, सामाजिक वैचारिक घुसळण करणारी, आणि म्हणून जेव्हा ही दीक्षाभूमीत आम्ही निघालो त्यावेळेस त्याच ठिकाणी 50 सामाजिक संघटनांनी त्यांच्या प्रतिनिधी उपस्थित राहून ही यात्रेला पाठिंबा दिला. तुमच्या मागण्या न्यायी आहेत. दैनंदिन जीवनामध्ये आम्ही पत्रकारांच्या संपर्कात असतो, पत्रकारांच्या लेखणीतूनच आमचं नेतृत्व विकसित होत असतं, हे आम्ही जवळून बघितलेलं आहे. या भूमिकेतून अनेक सामाजिक संघटनांच्या, राजकीय संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी येऊन समर्थन दिलं. जे दैनंदिन पत्रकारांच्या संपर्कात आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे पत्रकारांची अवस्था काय आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे. विनाकारण एक संभ्रम पोहोचला केला जातो की पत्रकारांना फार पैसे मिळतात. देणाऱ्याने हात वर करून सांगा कोण पैसे देते, पण बोलायचं एक, वागायचं एक, जाहिरातीचे पैसे देत नाहीत लोक, ही वस्तुस्थिती आहे. जाहिरातीच्या पैशासाठी 10 चक्रा मारावं लागतात. आणि जाहिरात दिली म्हणजे उपकार केला, जाहिरात दिली म्हणजे यांना आता यांचं आयुष्यच आम्ही लिहून घेतलं, अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये असलेले लोक कुठले पैसे देणार आहेत. आणि पैसे दिल्याने पत्रकाराचं काय भलं होतं. आणि म्हणून हे सगळे अंधश्रद्धा आहे. मी जाहीरपणे सांगतो की पत्रकारांना फार पैसे मिळतात, हे जे कोणी सांगतात हे अंधश्रद्धेमध्ये आहे, त्याला काही अर्थ नाहीये. आणि म्हणून जे कोणी लोक या संदर्भात बोलतात, मी एवढंच सांगेन, हमें हर गुना मंजूर है. हमें, एक शायर खूप छान म्हणतो, हमें हर गुना मंजूर है, बस ख्वाहिश इतनी है सजा देने वाले हाथ बेगुना होना चाहिए. आणि म्हणून जे कोणी बोलतायत ते अगोदर बेगुना आहेत का
हे त्यांनी सिद्ध केलं पाहिजे आणि मग सांगितलं पाहिजे. आणि म्हणून या देशामध्ये लोकशाही अधिक प्रगल्भ ठेवायची असेल, लोकशाही अधिक बळकट ठेवायची असेल, सामान्य माणसा आवाज बुलंद ठेवायचा असेल तर ही माध्यम व्यवस्था, जिल्हा तालुका गाव पातळीची माध्यम व्यवस्था अधिक सक्षम असणे आवश्यक आहे. आणि म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना मिळून यासाठी प्रसंगी लढाई उभा राहावं लागेल आणि ह्या लढा वैधानिक मार्गाने उभा राहावं लागेल. संविधानावर आपला अधिकार आहे, संविधानावर आपला विश्वास आहे. बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान आहे. या संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचा, लिहिण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून 18 वर्षे पूर्ण, या संविधानाने 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपल्या मताचा अधिकार सुद्धा दिलेला आहे. ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्रामधले प्रश्न मांडण्याचा, त्या क्षेत्रामध्ये अधिक चांगलं काम करण्याचा सुद्धा अधिकार त्याच संविधान दिलेला आहे. आणि म्हणून त्या संविधानाचा आदर करून आपण त्या संविधानात्मक मार्गातनं ही आपली चळवळ, ही आपली संवाद यात्रा आपण सरकारच्या समोर नेत आहोत. अनेक प्रश्न आले. बाळासाहेब जांभेकर सन्मान योजनेचा उल्लेख आपण केला की सरकार फक्त 2च योजना देतं, एका योजनेत तर काहीच देत नाही, दुसऱ्या योजनेमध्ये फक्त 20,000ची तरतूद आहे. पण महाराष्ट्राचा हिशोब केला, महाराष्ट्रात 200पेक्षा अधिक, 200चाही आकडा पार केलेला असेल असं नाही वाटत. आणि म्हणून 200चाही आकडा पार झाला असेल असं नाही. आणि वेदना मांडल्या, व्यथा मांडल्या आणि सांगितलं की 3-3 वर्ष झालं आमचे प्रस्ताव आणखी त्रुट्यांमध्ये आहे. आणि म्हणून मागणी आहे, सरकारला जर सन्मान करत असेल, सरकारला जर द्यायचंच असेल तर सरकारने 60 वर्ष, जसं सरकारी कर्मचाऱ्याला 58 वर्ष पूर्ण झालं, रिटायर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेन्शन लागू होते, त्याच पद्धतीनं ज्येष्ठ पत्रकारांनी प्रस्ताव 60 वर्ष पूर्ण झाले प्रस्ताव दाखल केला की 6 महिन्याच्या आत प्रस्ताव निकाली काढला पाहिजे आणि त्याला पेन्शन सुरू केली पाहिजे. यासाठी कुणी बोलणार आहे का नाही? भविष्यामध्ये या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्याला आपल्या मतांच्या शक्तीचं सुद्धा प्रदर्शन दाखवावं लागणार आहे. एक पत्रकार 3-3, बघा सुरुवातीला मी सांगितलं 3-3, 4-4 हजार नंबर असतात. त्यातल्या 500 लोकांना तुम्ही सांगितलं यावेळेस नवनाथ जाधव आणि विश्वास आरोटे हे चांगले उमेदवार आहेत, तर त्यांच्यावर प्रभाव पडतो. बातमीनं प्रभाव पडणार तिथं विषय वेगळाच आहे. तर महाराष्ट्राच्या 288 विधानसभा मतदारसंघात तुम्ही हिशोब केला तर एका विधानसभा मतदारसंघात आपले जवळजवळ 25 ते 30 लोक आहेत. त्यातल्या 20 ऍक्टिव्ह लोकांनी हा फक्त जो संविधानाने अधिकार दिलेला आहे त्यानुसार जरी मेसेज केला तर 10 ते 15 हजाराचा गठ्ठा होतो. आणि महाराष्ट्राचा हिशोब केला तर 40 ते 50 लाखाचा गठ्ठा होतो. मग ही मतं आहेत का नाहीत, हे मतदार आहेत का नाहीत, याचा कोणी विचार करणार आहे का नाही? आणि मग मतांच्याच गठ्ठ्यावर तुम्हाला विचार करायचा असेल तर यांचा सुद्धा विचार करा आणि यांच्या सुद्धा मागण्या मान्य करण्यात आणि यांना सुद्धा न्याय देण्याची भूमिका घ्या. ही आपली प्रमुख मागणी. राजकीय भूमिका देण्याचा आमचा उद्देश नाही किंवा राजकीय भूमिका आमचा तो प्रांतही नाही, पण आमच्या मागण्यांसाठी जर व्यवस्था फक्त मतांच्याच गठ्ठ्याचा विचार करणार असेल तर आमच्याकडे सुद्धा गठ्ठा हे आम्हाला दाखवावा लागणार आहे. आणि म्हणून अलीकडे चमत्कार दाखवल्याशिवाय कोणी नमस्कार करत नाही. आणि त्यामुळे हे शैलेशजी आपल्या सगळ्यांना हे मिळून करावं लागणार आहे. आणि म्हणून आता एक नवीन मागणी, नवीन विषय या ठिकाणी मला एक जणांनी दिला. ही गोष्ट खरी आहे की आता लोकप्रतिनिधी, आमदार असतील, खासदार असतील, हे कोणीच बसने प्रवास करत नाही सरकारी बसने. तरी पण त्याच्यासाठी सरकारी बसमध्ये 1 जागा आरक्षित आहे, 2 जागा आरक्षित आहेत. आणि पत्रकारांची सुविधा मात्र कोरोनानंतर बंद करून टाकलेली आहे. सरकारमधला हा विरोधाभास, सरकारमधली ही या क्षेत्राबद्दलची अनास्था, याबद्दल या यात्रेत चर्चा होती आहे. आणि म्हणून लोकप्रतिनिधी जर या बसनी प्रवासच करत नसतील तर त्यांच्यासाठी 2 जागा आरक्षित आहेत. त्या आरक्षित जागांचं काय? आणि म्हणून पत्रकारांना, अक्रेडिटेशन धारक पत्रकारांना ज्या पद्धतीने पूर्वी बस, रेल्वेमध्ये कोठा होता आणि आता विमानामध्ये सुद्धा कोठा या पद्धतीने दिला पाहिजे, अशा प्रकारची मागणी आपली या निमित्तानं आहे. मी एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो, या यात्रेमध्ये खूप ऐकायला मिळालं,
पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मला अनेक संपादकांनी फोन केले, अनेक मोठ्या मोठ्या वृत्तसमूहाच्या संपादकांनी फोन केले, अनेक आवृत्ती प्रमुख मला येऊन भेटून गेले. एक जण तर मला रात्री 12:30 वाजता भेटायला आले. माझ्याबरोबर अर्धा तास चर्चा केली. सांगितलं की तुम्ही जे मांडताय हे आमचं सुद्धा घराण आहे. हे आवश्यक होतं, कोणीतरी बोललं पाहिजे होतं. तुम्ही हिंमत केली, तुम्ही दीक्षाभूमी ते मंत्रालय या प्रवासामध्ये या सगळ्या विषयांना तोंड फोडलंय. आमचं पूर्णपणे समर्थन आहे तुम्हाला. हे होणं आवश्यक आहे, हे झालं पाहिजे. तुम्ही करताय, तुमचं अभिनंदन. सगळे बोलले. मग मी म्हणलं तुम्हाला इतकं जर पटतंय तर तुम्ही ऑन कॅमेरा बोला. आमचे लोक येतील, तुमचा बाईट द्या. ते म्हणले आमची अडचण तीच आहे. जसं सरकार बनताना आमदार रात्रीचे भेटतात, तसं अनेक संपादक मला रात्री भेटतात आणि सांगतात की भूमिका तुमची तुम्ही कणखरपणे मांडा, हे होणं आवश्यक आहे. एक संपादक, आदरणीय संपादक, तर म्हणले इतकी वर्ष या क्षेत्रामध्ये, मी 30-35 वर्ष या क्षेत्रात काम करतो, दैनिक चालवतोय, पण हा विचार कधीच माझ्या डोक्यात आला नाही, हा विचारच मला कधी शिवला नाही. आम्ही तर अर्थकारणावर आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर सातत्याने लिहितो, सातत्याने त्याच्यावर विश्लेषण करतो, पण यामध्ये माध्यम घटकाला 1 रुपयाची तरतूद करण्यात आली नाही, 1 रुपयाची तरतूद नाही. हा विषय कधीच आम्ही घेतला नाही. तुम्ही हा विषय मांडताय, या क्षेत्राला नवी दिशा मिळेल, तुमचं अभिनंदन. मी म्हणले हेच तुम्ही ऑन कॅमेरा बोला. ते म्हणले आमची अडचण तर तीच आहे. हे झालंय चित्रपटातल्या हिरो सारखं. चित्रपटातला हिरो जसा दुशुम करून त्या ठिकाणी नाटक करत असतो मारण्याचं, पण त्या हिरो मध्ये प्रेक्षक स्वतःला बघत असतो. कुणीतरी करते, त्या ठिकाणी मीच आहे. मला त्या दिवशी हाच प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आला की त्या चित्रपटातल्या हिरो सारखी माझी अवस्था झालेली आहे. मी बोलतोय, प्रत्येकाला वाटतं की मीच बोलतोय, आणि म्हणून संबंध चांद्यापासून बांद्यापर्यंतचे पत्रकार या संवाद यात्रेमध्ये सहभागी झाले. कुणी येतात, कुणी पाठीमागून सांगतात, कुणी फोनवर बोलतायत. अनेकांना मला अटेंड करणं होत नाही, पण प्रत्येकाचं समर्थन यामध्ये आहे. त्यामुळे या ठिकाणी किती लोक आहेत त्याला काही अर्थ नाही. हे तर महत्वाचेच आहेत, हे तर आहेतच, हे तर उघडपणे सोबत आहेत, पण यांच्या बरोबर जे नाहीत ते सुद्धा आपल्या सोबत आहेत. आणि म्हणून पत्रकार ही काही साधी गोष्ट नाहीये. पत्रकार एकाच शब्दात विश्लेषण करायचं म्हणलं पत्रकाराचं, तर पत्रकार पॅकेट छोटा आहे पण धमाका मोठा आहे. आणि जर पुढे तुम्हाला आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील तर या पॅकेटचा धमाका दाखवा लागणार आहे. शैलेश, याची तयारी ठेवा. आता सरकारने लाडली बहीण, लाडला भाऊ योजना आणल्या, बरोबर आहे. कधी मोर्चे निघालते का? कधी बातमी आली छापून आपण? तरी पण दिलंय. त्यासाठी सरकारने आता एक GR आला 2 दिवसापूर्वी, त्याच्या प्रसिद्धीसाठी निधीची तरतूद केली आहे. पण त्या GR मध्ये सांगितलंय मोठे आणि मध्यम वृत्तपत्र, जिल्हा, तालुका, विभाग पातळीवरची सगळी वर्तमानपत्र त्यातली वगळलेली आहेत. दर्शनी जाहीर ते बंद केलेले आहेत. यावर माध्यमातले लोक बोलणार आहेत का नाही? यासाठी ही संवाद आहे. आणि म्हणून सरकारला विनंती आहे की यामध्ये खऱ्या अर्थाने जे वाहक आहेत तुमच्या भूमिकांचे, सर्वसामान्य लोकांपर्यंत खऱ्या अर्थानं जे शासनाच्या योजना असतील, शासनाचे धोरण असतील, घेऊन जाणारा हा वर्ग आहे, या वर्गासाठी मदतीची भूमिका असणं आवश्यक आहे. आणि मग ग्रामीण भागामध्ये
शहरी भागामध्ये मोठ्या संख्येने असलेला हा वर्ग दिसतो व्यवस्थित असं बरोबर, पण या वर्गाची अवस्था कशी आहे? एक शायर असा म्हणतो, कभी गर्मी कभी सर्दी ये तो कुदरत के नजारे हैं, कभी गर्मी कभी सर्दी ये तो कुदरत के नजारे हैं, प्यास तो उन्हें नहीं लगती है जो नदी के किनारे रहते हैं. आणि पत्रकारांची अवस्था ही अशी आहे. आणि त्यामुळं आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करून या यात्रेच्या माध्यमातून आपलं पत्रकारांचं कसं आहे शैलेशजी, खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा. बाजीराव फारकट आहेत का? नाही, ते सोलापूरचे आहेत. पत्रकाराला मिळणारा मान सन्मान हा खऱ्या अर्थाने त्याचा जर खरा शत्रू कोण असेल, त्याच्या उन्नतीमध्ये जर खरा अडथळा काय असेल, तर त्याला मिळणारा मान सन्मान, त्याच्यात तो इतका पुढे जातो की पुन्हा पाठीमागे यायला त्याला संधीच राहत नाही. आणि त्यामुळं मग अनेक प्रश्न निर्माण होतात. महाराष्ट्रात मी सांगितलं पाहिजे, अत्यंत दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. अनेक पत्रकारांनी निष्ठेने काम केलं, आयुष्य आपलं पत्रकारासाठी वाहिलं, पण जेव्हा त्यांच्यावर वेळ आली तेव्हा त्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. मात्र त्या पत्रकाराच्या आत्महत्येची बातमी ना त्या ज्या समूहात काम करतो, ज्या वर्तमानपत्रात काम करतो, ज्या चॅनलमध्ये किंवा कुठल्याही वाहिनीत काम करतो, ना त्या वाहिनीत आली ना दुसऱ्या वर्तमानपत्रात आली. त्याची बातमी दबली गेली. आणि म्हणून असे अनेक पत्रकार आहेत, या व्यवस्थेतले अनेक घटक आहेत. हा प्रमुख घटक असताना सुद्धा या घटकाची जी अवस्था आहे, या अवस्थेकडे कोणी बघणार आहे का नाही, आणि ते बघावं. समाजाचं सुद्धा उत्तरदायित्व आहे. हे फक्त पत्रकारांचा ह्याच्यातला भाग नाही. ही व्यवस्था कमजोर झाली. प्रामाणिकपणे काम करणारी संख्या आता अलीकडे कमी होत चाललेली आहे. आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना जर व्यवस्थेमध्ये स्थानच मिळालं नाही, स्थैर्यच मिळालं नाही, तर ही संख्या कमी होत जाईल. आता शैलेशजी सांगत होते, त्यांची तिसरी पिढी ना, अख्ख्या 4000 किलोमीटरच्या प्रवासामध्ये शैलेश पालकर हे एकमेव पत्रकार मला भेटले की ज्यांनी सांगितलं की मी दुसऱ्या पिढीतला, आता माझा मुलगा सुद्धा या क्षेत्रामध्ये आहे. तर मी ज्या ज्या ठिकाणी विचारतो की तुम्ही पत्रकारिता क्षेत्रामध्ये 20 वर्ष 25 वर्ष 50 वर्ष काम केलंय, तुमच्या मुलाला तुम्ही पत्रकारिता आणू इच्छित आहात का? बहुतांशी म्हणजे 99% 99.99% लोकांनी सांगितलं की नाही. हे जर नकारात्मक उत्तर असेल तर या नकारात्मक उत्तरामध्येच या क्षेत्राची दुर्दशा आणि या क्षेत्राच्या दुर्दशेचं पूर्णपणे दडलेलं आहे. आणि म्हणून आपली पिढी पुढची जर आपण या क्षेत्रात आणू इच्छित नसाल तर या क्षेत्रामध्ये आपण जे भोगतोय ते किती विदारक आहे हे यातून स्पष्ट होतं. मग यावर कोणी बोलणार आहे का नाही? यावर कोणी मांडणार आहे का नाही? आणि म्हणून आपल्या बरोबर सगळे आहेत, सगळ्याच्या मनातल्या व्यथा मांडतोय. संघटना कोणती आहे, काय आहे, याला काही अर्थ नाहीये. त्याचं कारण आहे, एखाद्या माणसावर अन्याय होत असताना आपण कधी हा विचार करत नाही की आपल्याकडे बातमी येईल का दुसऱ्याकडे बातमी येईल. अन्याय होत असेल तर सगळेजण बातमी छापतात, सगळेजण त्या संदर्भात आवाज उठवतात, प्रसंगी उपोषणाला बसतात. याचा अर्थ काय? त्याला न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून आज सुद्धा हीच परिस्थिती आहे, प्रत्येकाच्या मनात आहे. फक्त प्रातिनिधिक स्वरूपानं किंवा सर्वांच्या शुभेच्छांच्या बळावर फक्त मांडण्याची संधी आणि ते नशीब मला मिळालं इतकाच त्यातला अर्थ आहे. याच्या पलीकडे दुसरा काही अर्थ नाही. आणि म्हणून कोण मानतंय, कोणती संघटना, याही पेक्षा हे प्रश्न आपले आहेत का नाही हा प्रश्न महाराष्ट्रातल्या प्रत्येक पत्रकाराने स्वतःला विचारावा आणि मग या मागण्यांसाठी आपली भूमिका घ्यावी, एवढीच विनंती मी या ठिकाणी करणार आहे. माणसाचं काय शैलेशजी, तुम्ही तर म्हणजे खतरनाक आहेत. म्हणजे पत्रकार कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण आहे. आणि शेवटी काय असतं, आता तुम्ही शैलेश आहेत, तेही शैलेश आहेत, दोघांचं नाव एकच आहे, फक्त भूमिका वेगळी आहेत. त्यांचा अनुभव कमी, तुमचा अनुभव जास्त, इतकंच आहे. आणि म्हणून समाजामध्ये किंवा पत्रकारितेमध्ये जीवनामध्ये सुद्धा सहज कुणालाच काही मिळत नसतं. आणि समाजाने तुम्हाला सहज का द्यावं आणि सहज दिलं तर त्याची किंमत बी राहत नसते. आणि म्हणून समाज ही प्रक्रिया आहे.
हा प्रभाव आहे त्यामध्ये. म्हणून मला आणखी एक या ठिकाणी की सुना है चेहरों पे, तुम्ही त्यातले दर्दी आहेत, सुना है चेहरों पे किताबों से ज्यादा लिखा होता है, इस दुनिया में हर शख्स का अफसाना अलग अलग है, जो सामने है उसे बुरा कहते हैं और जिसे देखा भी नहीं उसे खुदा कहते हैं. ही मानसिक प्रवृत्ती आहे शैलेशजी. त्याच्यामुळे तुम्ही नाव उमेद व्हायचं किंवा त्या संदर्भात आपली भूमिका बदलायचं काही कारण नाही. हे असं होत असतं. यात्रा जेव्हा सुरुवात झाली तेव्हा अनेकांनी काही विषय व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंनी बरेच व्हायरल केले. काय होत असतं, जे सत्य आहे ते सत्य आहे. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की ही संवाद यात्रा या क्षेत्राला समाजाला अधिक प्रगल्भ करण्यासाठी. कोण काय म्हणते याचा काय आपला देणं घेणं नाही. फक्त एवढंच आहे की या संवाद यात्रेतनं आपल्याला एक चांगली, या माध्यम क्षेत्राला एक चांगली दिशा मिळेल अशा प्रकारची. आणि यासाठी सरकारने एक पाऊल पुढे यावं. आणि पत्रकारांच्या मागण्याच काय, फार माफक अपेक्षा आहेत. पत्रकारांना फार माफक अपेक्षा आहेत. पत्रकार फार छोट्या पत्रकारांच्या गरजाच कमी असतात, त्यांच्या अपेक्षाच कमी असतात. या फक्त पूर्ण करण्यासाठी सरकारने मदतीचा हात द्यावा एवढीच या संवाद यात्रेच्या माध्यमातून मी या ठिकाणी सरकार या व्यवस्थेला विनंती करतो. आणि एक मुद्दा उपस्थित केला होता, पत्रकार किती संख्या, बरोबर. एक मी सांगितलं तुम्हाला, एका गावाला बरोबर करतो, व्यवस्थेला बरोबर करतो. म्हणजे पत्रकारांनी जर प्रामाणिकपणामध्ये शक्ती आहे. अण्णा हजारे हे नगर जिल्ह्यातले, अण्णा हजारे उपोषणा कुठे बसायचे, राडेगण सिद्धीमध्ये. सरकार कुठलं हालत होतं, दिल्ली आणि मुंबईचं. ही ताकद ही प्रामाणिकपणामध्ये. तुमची भूमिका प्रामाणिक असली की तुमची ताकद, तुमच्या ताकदीचं मोजमाप होऊ शकत नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगेल की आपण सर्वांनी रायगडमध्ये आणि रायगड जिल्ह्याच्या या पनवेल शहरामध्ये आपण सर्वांनी स्वागत केलं. तुम्हाला दणक्यात स्वागत, त्याचा मी मान राखला. पण आपल्याला ते आणखी त्यापेक्षाही दणक्यात करू जेव्हा आपल्या पूर्ण मागण्या, या मागण्यांच्या संदर्भामध्ये सरकार निर्णय घेईल आणि जेव्हा पत्रकारांच्या पत्रात काही पडेल त्यावेळेस तुमचं स्वागत घेण्यामध्ये मला जास्त आनंद वाटेल. ही चळवळ आहे, ही लढाई आहे. आता आपण या भूमिकेत आहे आणि त्यामुळं या भूमिकेतून पुढे गेल्यानंतर जेव्हा निर्णय भूमिकेमध्ये आपण येऊ त्यावेळेस तुमच्या सगळ्या भावनांचा मी आदर करेल एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आपण सर्वांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे स्वागत केलं, या यात्रेला समर्थन दिलं. आणि आता 20 तारखेला म्हणजे उद्या दुपारी 2 वाजता या यात्रेचा समारोप होणार आहे. आणि त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी, आपल्या सगळ्या सहकाऱ्यांनी मोठ्या शक्तीनं, मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपल्या शक्तीचा, आपल्या एकीचा, आपल्या मागण्यांसाठी आपला एक दिवस खर्च करावा अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.